मात पिता गुरु प्रभु चरणों में प्रणवत बारंबार, हम पर किया बड़ा उपकार, ओ हम पर किया बड़ा उपकार। नमस्कार, मैं राजू अग्रवाल न्यूज सौराष्ट्र टीवी न्यूज में आपका हार्दिक स्वागत करता हूं। आइए देखें भिवंडी शहर और भिवंडी शहर के आसपास की कुछ खबरें। भारी बरसात के कारण भिवंडी शहर के समीप खाड़ीपार क्षेत्र, जो एक पावरलूम का बड़ा क्षेत्र माना जाता है, वहां का हाल बेहाल। भारी बरसात के कारण आवागमन हुआ बंद। काफी सालों से बरसात में इस तरीके की मुसीबत का सामना इस क्षेत्र के लोग करते आ रहे हैं, पर किसी को कोई परवाह नहीं। देखें। तो ये सब जाएगा भी नहीं पूरा ज़्यादा अंदर रहने तो टीवी में जाएगा मालूम है। टीवी में कहाँ आएगा, फिर आएगा देखिए इतना बड़ा वाले कितने देखने वाला बोल रही है एक बार अशोकनगर। मोटरसाइकिल वाला कोण नाही का तुझ्या मागे, कोण नाही का? जाना थोड़ा मारने का शौक है क्या तेरे को? मारने का क्या बोल? डायरेक्ट शूटिंग भी कर रहे हैं, डायरेक्ट जा। आला ना त्याला परत पाडू। ए जा तिकडं ना, जा तिकडं ना। होईल मारले ले गाड़ी आ रही पोलिसांना फोन करा, पोलिसांना गाडी पब्लिक ऐकत नाही। याला मला फोन केला, त्या बाजूला बंद करा चौकीवाल्या। आता पाऊण तास हो गया आधे घंटे से ये जो पानी बह रहा है ज्यादा था। हीरो काय करायचे? काय करायचे? कोणाला विचारणार? ये लोग क्या पागल है इतना? जो आप यहाँ है वो पानी भर रहा है क्या कम हो रहा है? तुम लोगों का हो जाता है क्या? तो यहाँ क्या पुलिस की बंदोबस्त नहीं है पुलिस क्या? आया नहीं अभी तक। पुलिस को फोन किया है, 2 बार फोन किया। क्या बोले आप? नहीं हमने स्टेशन में हम फोन करते हैं, हमारे स्टेशन में बड़ा फायर ड्यूटी में फोन किया। अभी उधर से उनको फोन लगाने को बोला 2 बार, अभी तक आया नहीं एक भी पुलिस से। तो क्या आप यहाँ आने जाने वाले को रोक रहे हैं, खाली रोक रहे हैं। अभी उधर से लोग आ रहे हैं तो उनको जाने दे रहे हैं। अभी क्या करने का, तो गाड़ी तो लेके आए देखा कोई नहीं सुनता। जैसे आपकी भी जिम्मेदारी है, जैसे हमारे कल इधर से हम नहीं जाने दे रहे हैं। कल कुछ होएगा तो बोलेंगे फायर ब्रिगेड वाले ने लापरवाही किया, ऐसा किया। तो अभी आप आए, आप किसको जिम्मेदार ठहराएंगे? क्या बोल रहे हैं किसको, क्या बोल रहे हैं किसको? अभी हम तो जाने नहीं दे रहे इधर से। हमारा काम हम कर रहे हैं इधर। क्या नाम है आपका? फायरमैन लाल। भिवंडी शहर के समीप कवाड़ खुर्द गांव में सरपंच के चुनाव संपन्न हुए। वह सरपंच पद पर श्रीमती सुचित्रा सुनील भांगरे विराजमान हुई। देखें वहां का एक दृश्य, वह क्या कहते हैं उपस्थित गणमान्य। सगळ्यांचं सहकार्य, आपल्या गावातील सर्व नागरिकांचं सहकार्य आणि मी आज तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय की पूर्वी जशी विकासाची कामं चालू होती
तुम्ही सहकार्य केलं तर त्याहूनपेक्षा मी अधिक कामं चांगले करेन आणि गावाचा विकास हेच माझं ध्येय राहील आणि गावामध्ये कशी एकी प्रस्थापित होईल याच्याकडेच माझं जास्तीत जास्त लक्ष राहील. सरपंच मॅडमचं मला सहकार्य असेलच आणि त्यांना मी या नवीन वाटचालीच्या शुभेच्छा देत आहे आणि त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सरपंच उपसरपंच निवडणुकीमध्ये ही प्रक्रिया पार पडण्याकरता शासनाच्या वतीनं मंडल अधिकारी सन्माननीय देशमुख साहेब, त्याचबरोबर आपल्या या ग्रामपंचायतीचे ग्रामीण विकास अधिकारी सन्माननीय श्री अनिल पाटील सर, त्याचबरोबर आपल्या गावचे तलाठी कैसा साहेब आणि आज या ठिकाणी ज्यांनी सरपंच पदाची सूत्र स्वीकारली त्या नवनिर्वाचित सरपंच सौ सुचित्रा सुनील भांजरे आणि उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, माजी सरपंच जनार्दन गुरव, माजी सरपंच हेमंत काबाडी, सर्व सन्माननीय या गावातील प्रमुख कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, आज सरपंच उपसरपंच पदाची म्हणण्यापेक्षा मी सरपंच पदाची या ठिकाणी सन्माननीय देशमुख साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी निवड झाली आणि ती बिनविरोध निवड झाली हे फार महत्वाचं आहे. पद्धतीची वाटचाल आजच्या दिवसापासून याविरोधी कोणत्याही पक्षाच्या विरोधात आम्ही नव्हतो किंवा कोणत्या एखाद्या व्यक्तीविरोधात नव्हतो, तर या संपूर्ण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये एक विकासात्मक वाटचाल चांगली व्हावी, येणारा संपूर्ण प्रत्येक नागरिक या गावामधील जो काही ग्रामपंचायत कार्यालयात येईल त्याला सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या काही ज्या समस्या असतील त्या समस्या व्यवस्थित मार्गी लागाव्यात, अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवूनच मी मान्य करतोय की आज या ठिकाणी सरपंच ज्या विचार जुळले आणि पुन्हा आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसल्यानंतर संकल्प चांगला केला की बाबा या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा विकास झाला पाहिजे आणि आम्ही मान्यही करतोय की बाबा जनार्दन लोगों की गेली 3 वर्ष जी पार पडलेली आहेत अगोदरच्या सदस्यांची ती अशी निष्क्रिय बॉडी होती, त्यांना अनुभव नाहीच किंवा काम करण्याची त्यांच्यामध्ये कुवतच नव्हती. गुन्हेगार वृत्तीचे होते की जे जेलमध्ये जात होते असे उपसरपंच होते. सरपंच मॅडम एक तर चांगले असून त्यांच्याकडे अनुभव नव्हता, त्यांना जे पाठबळ पाहिजे होतं अगोदरच्या सरपंच मॅडमला सभासदांचं तेच चांगलं नसल्यामुळे त्यांना कुठल्या योजना आमचा आल्या नाही आणि जे काही मुंबई ठाणा ज्या काही स्कीम असतात त्यांचा कोणालाही अनुभव नाही. फक्त ग्रामपंचायतमध्ये यायचं आणि आपल्याला काय मिळेल या हेतूने काम करण्याची त्यांची जी पद्धत होती त्याच्यामुळे 1 रुपयाचा विकास झाला नाही. आत्ता मी सभासद झाल्याबरोबर 15 लाखाची जवळजवळ कामं करण्यात आली आणि मला गेली 25 वर्ष सरपंच असल्यामुळे मला ते अनुभव आहे कुठली स्कीम कुठल्या ऑफिसला असते आणि काय करावं लागतं. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की कुठल्या योजना जर शासनाकडून आणायच्या असतील तर त्या खेचून आणाव्या लागतात, तेव्हाच विकासाची कामं म्हणजे त्याला होतं आपण हट्ट धरायचा असतो. तशा वारंवार फेऱ्या आणि आपली मेहनत असं सगळं मिळून तेव्हा त्या स्कीम आणता येतात. मला जो अनुभव असल्यामुळे माझ्या पाठीशी मी याच्या पुढे राहिलेले 2 वर्षात ही 3 वर्षात नाही की 10 वर्षात होणार नाही अशी कामं मी करून दाखवणार. आणि उदाहरणार्थ तर माझे मित्र राजन काबाडे यांनी सांगितलं की गावातले रस्ते वगैरे खराब झालेले तर त्यांना नक्कीच सुरुवात होईल, पावसाळ्यात होईल आणि उन्हाळ्यात ते डांबरीकरण ज्याच्यात त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने आम्ही चांगल्या आमच्याकडे योजण्यात आणि त्या आम्ही करणार आहेत. तर माझी आवडच अशी आहे की गावाचा विकास करणं हाच माझा ध्यास आहे. गावात म्हणजे आमचा हा ग्रुप ग्रामपंचायत अशी एक ग्रामपंचायत असल्यामुळे पाडोपाडी रोड तर मी डांबरी नेलेलेच आहेत. ज्या काही योजना बाकी असतील उदाहरणार्थ काही स्मशानभूमी शाळा वगैरे सगळ्या अप टू डेट आमच्याकडे आहेत आणि त्या जास्तीत जास्त राहिलेल्या काही गैरसोयी असतील त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पाण्याची जी नळाची योजना त्यांनी सांगितली की ती नळाची योजना
ते आमच्या नागरिकामुळेच बंद पडलेले आहे. नागरिक लोकच बिलं भरत नाही, त्याच्यामुळे त्यांनी स्कीम ती बंद केलेली आहे. आता तोही प्रयत्न करून चालू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रस्ते तर चांगले होतीलच. माझं शाळेकडे तर खूपच लक्ष असतं. आमची शाळा आदर्श शाळा म्हणूनच आहे. तर आपण प्रथम प्राधान्य मी पाणी पिण्याची जी व्यवस्था आहे किंवा ते पाण्याची गैरसोय असते त्याच्याकडे, स्वच्छतेकडे, म्हणजे सर्व नागरिकांना कसं आरोग्य मिळेल याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल. जसं शिक्षणाबाबतीत पाठोपाठी सगळ्या शाळांना आम्ही भेट देऊन तिथे काय गैरसोयी आहेत त्याही आम्ही त्याचं सोडवण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक शाळा व्यवस्थित असेल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. ज्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या अत्यंत आपल्याला जीवनोपयोगी त्या आम्ही साध्य करू. आता आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे तुमच्याकडे काय सुविधा आहेत? जवळजवळ बहुतेकांकडे संडास वगैरे तर आहेत वैयक्तिक. आता लोक जागृत झालेले. पूर्वीसारखे लोक शेतात वगैरे कुठे संडासाला जात नाहीत. आता स्वतःचीच संडास झाल्या. जी काही अपुरी असतील त्यांना अनुदान मिळवून ग्रामपंचायततर्फे प्रयत्न करून त्यांना प्रोत्साहित करून संडास ते गावातील गटार वगैरे रस्ते वगैरे हे यांच्याकडे लक्ष दिलं जातं. पिण्याचं पाणी कसं शुद्ध मिळेल याच्याकडे आमचा प्रयत्न असतो आणि तो राहीलच. जास्तीत जास्त आमच्याकडे आता सुचित्रा सुनील भांगरे या माझ्या मित्राच्या सुनबाई आहेत आणि माझे पाठीराखे ज्यांच्या सपोर्टवर मी आज 25 वर्ष सरपंच होत अशीच माणसं आहेत. अगदी चांगले स्वभाव त्यांचा आहे. त्यांच्यामध्ये जरी त्यांना अनुभव नसेल त्यांच्या पाठीशी मी आहे. त्याच्यामुळे ते चांगली कामं करतील अशी मी आज इच्छा बाळगली. पंचायतचे सगळे सदस्य आणि विकास अधिकारी आणि मॅनेजर गुरव आणि आपले ये राजेश धुमाडा यांच्या वतीने सर्व या सर्वांच्या सहकार्य यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला निवडून दिलेले आहे. त्यांचे मी आभारी मानते. भिवंडी नारकोली रोड का हाल बेहाल, मनपा नहीं दे रही ध्यान, स्थानिकों व राहगीरों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है, पर मनपा अधिकारियों की कुंभकर्ण नींद टूटने का नाम नहीं ले रही, चाहे नागरिक हो परेशान। देखें एक दृश्य नारकोली रोड का। आपके आसपास या गली मोहल्ले में हो रही है किसी भी तरह के अवैध कार्य, अगर आप चाहते हैं उससे छुटकारा पाना तो स्वराज टीवी न्यूज को जल्द से जल्द संपर्क करें। अगर आपके आसपास या गली मोहल्ले में देर रात तक जुए खाने या बियर बार आदि अवैध कार्य चल रहे हो तो हमें जल्द से जल्द संपर्क करें। अगर आपको कोई व्यक्ति अपने बाहुबल के दम पर अगर आपको परेशान कर रहा है या किसी भी तरह से अगर आपको ब्लैकमेल कर रहा है तो हमें जल्द से जल्द संपर्क करें। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए हमें अनुमति दीजिए। धन्यवाद।